नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। या 7 जिल्ह्याला पीक विमा मिळणार नाही। तर कोणकोणत्या 7 जिल्ह्याला पीक विमा मिळणार नाही याविषयीची आपण लगेच माहिती पाहणार आहोत। तर याआधी मित्रांनो, तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण यापुढे मी तुम्हाला पीक विम्याच्या संपूर्ण अपडेट आर्टिकलच्या माध्यमातून सांगणार आहे। तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता पीक विम्याची महत्त्वाची बातमी। या 7 जिल्ह्याला पीक विमा मिळणार नाही। लगेच माहिती आपण पुढे पाहणारच आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत। तर कोणकोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्याला पीक विमा हा मिळणार नाही। तर आपल्या या लेखामध्ये आपण लेख संपूर्ण मित्रांनो वाचणारच आहे। याच्यामध्ये संपूर्ण आर्टिकलमध्ये माहिती आहे। तर खरीप हंगामाच्या पावसाळ्यात मोठा खंडपडला होता। यामुळे बरेच पिके वायाला गेली होती। यामुळे जिल्हा अधिकाऱ्यातर्फे पीक विमा कंपनीला आदेश देण्यात आले होते की शेतकऱ्यांना 25% आगामी पीक विमा वाटप करण्यात यावा। मात्र याशिवाय काही पीक विमा कंपन्यांकडून केंद्रीय समितीकडे दाद मागवण्यात आली होती, तरी तो निकाल पीक विमा कंपनीकडून आलेला आहे। त्यामध्ये 7 जिल्ह्याला शेतकऱ्यांना 25% आगामी पीक विमा हा फेटाळण्यात आलेला आहे। मित्रांनो, राज्य सरकारने 21 दिवसापेक्षा कमी पाऊस झाला असे दाखवले आहे आणि त्यानंतर 25% आगामी पीक विमा वाटप करण्याचे आदेश देण्यात आले। पण शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट न दिसून आल्याचे पीक विमा कंपनीला वाटत आहे। मित्रांनो, त्यामुळे दुष्काळी नियमाचे व इतर कोणत्याही नियमाचे पालन केले नाही असे सांगत केंद्रीय समितीकडून पीक विमा कंपन्यांच्या बाजूने हा निकाल लावण्यात आलेला आहे। मित्रांनो, या 7 जिल्ह्याला आगामी पीक विमा मिळणार नाही। मित्रांनो, आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही त्या 7 जिल्ह्याची माहिती देत आहोत की ज्यांना आगामी पीक विमा मिळणार नाही। त्यामध्ये सर्वात आधी अहमदनगर, यानंतर नाशिक, तसेच सोलापूर, सातारा, अमरावती, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्याला आगामी पीक विमा हा मिळणार नाही। मित्रांनो, तर मित्रांनो, अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण टाकत असतो। तर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।